तिखट। तर चला बघूया ही जी एक रेसिपी। नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल तिखट बनवणार आहोत। तर त्यासाठी चला बघूया। तर गॅसवर ठेवल्या बघा कढाई चांगली तापल्या, त्याच्यात ओतूया तेल थोडंसं। फूल घेतलंय ते भी भाजून घेऊया। छान भाजले, काढून घेऊया। पत्री घेतले बघा, ती भाजून घेऊया। हो का, छान भाजले। गॅस कम करून भाजायचा मसाला सगळा। तर काढून घ्यायचे एका बुट्टीत। केसर घेतले बघा, ती भी भाजून घेऊया। लय जास्त करपूस तर भाजायचं नाही मसाला। आता छान भाजले बघा, फुलले बी बघू शकताय, जवळनं दाखवायला लागले। काढून घेऊ। इलायची घेतल्या बघा, छान भाजायचं। आता शाई जिरा घेतले बघा, ते बी हलकं भाजायचं। काढून घेऊया भाजूया। थोडंसं तेल ओतूया। आता मोहरी भाजून घेऊया। त्याला बी छान असं भाजून घेऊया। आता मोहरी भाजल्या, काढून घेऊया। थोडंसं आता तेल ओतूया। काळं मिरं भाजून घेऊया। आता काढून घेऊया, भाजले त्यानं भाजूया। आता मेथी भी चांगली भाजल्या, काढून घेऊया। थोडंसं तेल वतायचं, जास्त वतायचं नाही तेल मसाला भाजताना। अजवाईन घेतले बघा, ते भी भाजून घेऊया। आता ओवा भी चांगला भाजलाय, काढून घेऊया। थोडंसं तेल वतलंय आता आणि दालचिनी भाजून घेऊया। भाजल्या, काढून घेऊया। लवंग भाजून घेऊया। छान भाजले, काढून घेऊया लवंग। बघा, याला कल्लूपत्री म्हणतात म्हणून आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये जरा सांगा। काढूया। तेल ओतूया। आता तीळ घालून घेऊया, तीळ बी भाजून घेऊया। आता तीळ बी चांगलं भाजले बघा। आणि मसाला कधी बी भाजताना गॅस कमी करा। काढून घेऊया, सगळा मसाला एकत्रच काढायचा। आता थोडंसं तेल ओतूया। टाकूया तेजपत्ता। तेजपत्ता भी भाजलाय, काढूया। आता थोडंसं तेल ओतूया। कसुरी मेथी भी घेतल्या बघा, ते भी भाजूया। तुमच्याकडे आलं असलं तरी भी चालतंय, ते भी घालू शकताय तुम्ही। आता ही भी छान भाजले, काढूया। थोडंसं तेल ओतूया। आता खसखस घेतले बघा, एक पुडी घेतल्या, भाजून घेऊया। आता खसखस भाजले, काढूया। थोडंसं तेल ओतूया। कुंड घेतलेत बघा फोडून, ती बी भाजून घेऊया। फोडून हळकुंड भाजलं का नाही, आत पातूर चांगलं भाजतंय हळकुंड। नाहीतर तसंच मोठा हळकुंड भाजायला आलं म्हणजे ते भाजणार नाही आत पातून। बघा चांगलं फुगले, ते कलर भी चेंज झाला, काढून घेऊया। कलर घेतले बघा फोडून, ते भी भाजून घेऊया।
बघा चांगलं भाजलंय, काढून घेऊया हिंग बी। धन घेतलंय, धन बी भाजून घेऊया। थोडं थोडं करून भाजा धन। 3 किलो मिरच्या घेतल्या त्या बघा। 3 किलो मिरच्याला अर्धा किलो धन वापरायला लागले। धन जास्त घातले का नाही मसाला लाल भडक होत नाही, असा पांढरा होतोय, म्हणताना कधी बी धन जरा कमीच वापरत जावा। छान असं भाजले धन, काढून घेऊया आपण। धन छान भाजले, काढूया। भाजून घेते, हे मी भाजले, आता काढून घेते याला बी। थोडस तेल ओतूया। 1 किलो खोबरं घेतलंय बघा 3 किलो मसाल्याला। तर ते बी थोडं थोडं करून भाजायचं, म्हणजे चांगलं भाजतंय। चांगलं भाजलंय बघा खोबरं, कलर बी चेंज झालाय, काढून घेऊया। आता बाकी उरलेलं बी सगळं खोबरं असंच भाजून घेते। हे बी खोबरं भाजलंय बघा, काढून घेऊया। आता कांदा भाजायचा बघा। कांद्याला किती भरपूर तेल वापरताय तेवढं चांगलं असतंय। मसाल्याला एकदम कम तेल वापरायचं आणि कांद्याला जास्त वापरायचं। बघा आमच्याकडे जिरं भाजत नाही, ती जिरं असंच घेऊन जायचं आणि असंच कुटून ह्याच्यात मिक्स करून कुटायचंय। पण आता गिरणीत असंच घेऊन जायचं। आता जिरं वत्ती बरं का ह्याच्यात। 3 किलोला मसाल्याला तर मसाला भाजून तयार आहे बघा। आता ह्याला डंकात घेऊन जाते ती, नंतर ना कांदा घेऊन जायचा। तुमच्याकडे जिरं भाजतात का नाही ती मला कमेंट करून नक्की सांगा। तर दाखव
कांदा नाही तेलात छान असा भाजायला पाहिजे। अजून थोडा मी भाजून घेते कांदा। आता मसाला तर सगळा, मिरच्या बी तुम्ही बघितलाय, मिरच्या काय केलं त्या पहिल्यांदा नीट केलं सगळं, त्याचं मागचं दाट काढून घेतलेत मिरच्यांचं आणि एक दिवस फुल उन्हाला वाळवून घेतलंय आणि मीठ बी मोठं मीठ बी उन्हाला वाळवून घेतलं होतं, ते काय मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही। बरं तसं मिरच्या का नाही वाळवून घेतलं का नाही, आम्ही आमच्यात भाजत नाही ते, तुम्ही भाजताय तर मला नक्की सांगा कमेंट करून, कोण कोण मिरच्या त्या लावून भाजते ते, तर असं आमच्यात भाजत नाही ते। भाजल्यानंतर मिरच्या काय काळ्याईन होते त्या। आता ऊन आहे उन्हाळा, त्या पाय उन्हात मस्त अशा वाळवून घेतल्या त्या कडक मिरच्या आणि मग डंकात नेले त्या, तुम्हाला ते व्हिडिओ दाखवलेला आहे। कांदा छान असा भाजा लागलाय बघा। आता कांदा छान असा भाजूस तर मिक्सरला लसूण बी बारीक करून घेऊया आपण। कांदा असा मस्त भाजलाय, बघू शकता एकदम जवळनं दाखवायला लागलाय तुम्हाला। आणि तेल किती वतलंय बघा, अजून बी थोडं तेल वतणार आहे मी। जेवढं तेल वतील का नाही कांदा भाजताना तेवढं छान असतंय। आणि मसाल्यात एकदम तेल कमी वापरायचं भाजताना। खडी मसाले जे भाजली बघा आपण त्याच्यात थोडं थोडं वतूनच भाजायचं आणि जेव्हा कांदा भाजतोय तेव्हा जास्त तेल वापरायचं, म्हणजे मसाला छान होतोय आपला। आता अर्धा किलो लसूण घेतलाय बघा, स्वच्छ निवडून हे करून घेतलाय नीट करून। असं एखादं सालपाट राहिलं तर बी काय होत नाही आणि वल्ला लसूण असतोय त्याची निघत बी नाही, घरचा लसूण आहे आपला ह्यो। आता मिक्सरला लावून घ्यायचं। मिक्सरला ह्यासाठी लसूण डंकात बारीक होत नाही, लसूण तसाच राहतोय असा आपोट, त्यापा एकदा मिक्सरला फिरवून नेलं का नाही म्हणजे छान होतंय, बारीक बी होतोय मसाल्यात। तर बघा असं बारीक करून घेतलंय, एकदम बारीक करायचं आणि नंतरच द्यायचं कांदा आणि लसूण आहे का नाही नंतरच देते ते। तर आमच्या घराच्या पाठीमागच डंक आहे त्यामुळे मी नंतरनं घेऊन चालल्या। तुम्ही असं करू नका, तुमच्यात लांब असले तरी बी सगळी जोडणं संगच घेऊन जायचं। तर बघा असं झाकून घेऊन जायचं। आणली बघा किती लाल कलर आलेला आहे, 3-3.5 किलोची चटणी काढून आणलेली आहे आपण। मस्त झाले चटणी, लाल भडक आणि किती बारीक अशी ही केलेली आहे बघा, कुटलेली आहे। नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कसं वाटलं व्हिडिओ ते बी सांगा कमेंट मध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोंडपात्र खात राहा, मस्त राहा। शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। उद्या भेटूया, बाय।